नमस्कार मित्रांनो, तर त्या तुम्ही बघू शकताय. तर फॉल साईडची आपण ऑर्डर टाकतोय. 98ची आपण ऑर्डर टाकलेली आहे. तर बसत्या का बघू. मार्केट सीधा वरच चालले. बघूया आता बसतंय का आपली ऑर्डर. अजून तरी नाही बसली. मार्केट 100ला येऊन गेलेलं आहे. 98ची आपली ऑर्डर आहे. बघू शकताय तुम्ही. अजून तरी नाही बसली ऑर्डर. बघू आता. मार्केट खाली येऊन सुद्धा आपली ऑर्डर नाही बसली. मार्केट आता जवळजवळ 108ला गेलेलं आहे. 77,000ची लेवल काढलेली आहे मार्केटनं. त्यामुळे आपण आता ऑर्डर चेंज करतोय. 111 ते 107ला टाकलेले ऑर्डर. बघा हे तरी बसतंय का आपली ऑर्डर. 77,000ची लेवल म्हणजे ब्रेकआउट काढलेलं आहे. 107चा 112ला गेलाय तरी तो आपली नाही बसलेली. आता आपण 113चा आपण 110ला टाकल्या. बघू बसत्या का ही तरी. पण मला नाही वाटत बसेल. 119ला गेलाय तो. 124ला गेला. 110चा आपली ऑर्डर आहे. आता आपण ऑर्डर पण चेंज केलेली आहे. आपण जवळजवळ मार्केट वरतीच चाललेलं आहे. आपली काय पोझिशन गेन झालेलं आहे. त्यामुळं 138ला गेला. 124चे टाकले आपण. 138 आता डायरेक्ट मार्केट गेलं 150ला. आता आपण 150ची ऑर्डर टाकलेलं आहे. एक्झिक्यूट करूया. बघू बसते का 150ची तरी. 98 पासून आपण 5 लाख होती तरी सुद्धा बसत नाही. 150ची ऑर्डर टाकलेलं आहे. बघू बसते का. फॉर द मार्केट खूप खालूनच घ्यायला पाहिजे होती. अजून तर एक्झिक्यूट नाही झालेलं आहे. ऑर्डर एक्झिक्यूट झालेलं आहे. आता वेट करायचा आपण. आता आपण लॉस घ्यायचा 250 ते 300 रुपये आणि प्रॉफिट घ्यायचं. प्रॉफिट तर जास्तच घ्यायचं होतं कारण 200ची लेवलवरती काढायचा विचार करणार मार्केट. नंतर सुद्धा असं झालं की आपल्याला लेट एंट्री बसल्यामुळं आपल्याला जेवढं पण प्रॉफिट दिसतंय तेवढं घेऊन आपण बाहेर पडायचं आहे मार्केटमधून. तर आता बघू शकता आता मार्केटमध्ये आपला लॉसच चालू आहे. 66 लॉस चालू आहे. 86. बघूया आपण कसं काय होते. तुम्ही पण बघू शकता मार्केटमध्ये काय. तर आपण बाईंग साईड का केली तर एक म्हणजे मार्केट बिग गॅप डाऊन झालेलं. तर रिटेलर लोक काय करणार तर एवढं बिग गॅप डाऊन बघून मार्केटमध्ये सेलिंग करणार. तर ते सेलिंग करायला आपल्याला बाईंग करू शकतो. त्यांची स्टॉप लॉस वरती असणार म्हणून. ते स्टॉप लॉस व्हायला मार्केट वरती जाणार. पण ऑलरेडी मार्केट खूप वरती गेलेलं आहे. 200ची लेवलची आपण वाट बघायची. आपण आले प्रॉफिटमध्ये आता आले 33, 60 रुपये, 98 रुपये, 119. त्यामुळे आपण थोडंसं वेट केलेलं बरं. आपण थांबलो असतो. थांबायला असतं काय नाही. पण आपल्या स्ट्रॅटेजीवर पण आपण काम करू शकतो. असं नाही की आपण नाही काम करू शकत. करू शकतो आपल्या स्ट्रॅटेजीवर काम. पण फिअर जे आहे ना ते अजून गेलेलं नाही माझ्यामधनं. म्हणजे मला माहिती होतं मार्केट वरती जाणार. पण तरी सुद्धा मी ऑर्डर टाकत बसलो. आणि ऑर्डर टाकता टाकता आपण कुठंपर्यंत आलोय बघा. आणि बघा आपण आपल्याला जवळजवळ 2-3 हजार रुपये प्रॉफिट झाला आता 1 डे मध्ये. पण तरी सुद्धा आपल्याला फेअर आहे. त्यामुळे आपण नाही करू शकत. आता 206 प्रॉफिट चालू आहे. 202, 217 बघू शकता तुम्ही प्रॉफिट मार्केटमध्ये. आता आपण जर का आपलं खाली यायला नको. 157, 184. आपण मार्केटमधून आता 202 कडे जरी मार्केट निघालेलं आहे. बघू आता 287. आता एक्झिट करत जायला लागणार आहे आपल्याला. 308, 349, 398, 400 एक्झिट.
आपण मार्केटमधून एक्झिट झालेलं आहे. बघा आपल्याला 400 रुपये दिसलेलं